नमस्कार. खरं तर मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक बेस्ट टाइम टेबल सजेस्ट करणार आहे. एक टाइम टेबल ज्या टाइम टेबलच्या स्कोरवरून मी 99+% स्कोर केलं होतं. असं टाइम टेबल माझं जे पर्सनल टाइम टेबल आहे ना, मी ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. खरं तर मी व्हॉट्सअपवरती वगैरे विद्यार्थ्यांना की दादा तू कोणतं टाइम टेबल वगैरे फॉलो करायचास, कसं टाइम टेबल असलं पाहिजे, प्रत्येक सब्जेक्टला किती वेळ द्यायचा आहे, या सगळ्या गोष्टी विचारत असतात. मग वाटलं की आजचा जो व्हिडिओ आहे ना, तो कम्प्लीटली टाइम टेबल तुम्हाला कसं तयार करायचं आहे आणि मॅक्सिमम काय वाटतं माहीत आहे की टाइम टेबल तर तुम्ही बनवता, परंतु ते बनवलेलं टाइम टेबल आहे ना, त्याला स्टिक राहणं, ते फॉलो करणं हे खूप गरजेचं आहे. यासाठी तुम्हाला एक मी छोटे सिंपल टिप्स देणार आहे आणि माझं जे टाइम टेबल आहे ना, ते सुद्धा मी तुमच्यासमोर आज शो करणार आहे. तर सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला. खरं तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा, चॅनलला लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. तर पहिल्यांदा टाइम टेबल शेअर करण्याअगोदर मी तुम्हाला माझ्या काही टिप्स देतो. पहिलं म्हणजे काय, ब्लाइंडली तुम्हाला कुणाचंही टाइम टेबल फॉलो करायचं नाही. हे यासाठी सांगतोय, लक्षात ठेवा की प्रत्येक विद्यार्थ्याच्या स्ट्रेंग्स, विकनेसेस, त्यांना मिळणारा वेळ, या सगळ्या गोष्टी ना वेगवेगळ्या असतात. आपल्याला काय वाटतं, या टॉपर विद्यार्थ्यांना COEP मिळालेलं आहे, या टाइम टेबल फॉलो केलं आहे, मग ते आपण काय करतो, ॲज इट इज कॉपी करायला जातो. असं तुम्हाला मुळीच करायचं नाही आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक विद्यार्थ्याचं स्वतःचं टाइम टेबल स्वतः बनवायचं आहे. का? कारण का तुम्हाला स्वतःला माहिती आहे की तुमच्यासाठी सुटेबल टाईम काय असतो. काही विद्यार्थ्यांना एक तर सवय असते की रात्री उशिरापर्यंत जगायचं, काही विद्यार्थ्यांना सकाळी लवकर उठून अभ्यास करायची सवय असते. मग या गोष्टी तुम्हाला स्वतःला माहिती आहेत. ब्लाइंडली तुम्हाला कुणाचंही टाइम टेबल फॉलो करायचं नाही. मी माझं सुद्धा उदाहरण सांगतो. जे मी टाइम टेबल तुला सांगणार आहे ना, ते तुम्हाला फक्त ॲज अ रेफरन्स म्हणून सांगतोय की मी असं टाइम टेबल बनवलं होतं. यामध्ये काही चांगल्या गोष्टी असतील, काही तुमच्या दृष्टीने वाईट सुद्धा गोष्टी असतील. या चांगल्या गोष्टी तुम्हाला सगळ्या पिकअप करायच्यात आणि तुमच्या टाइम टेबलमध्ये ॲड करायच्या. ही जरी पहिली स्टेप. दुसरी म्हणजे काय, तर तुम्हाला तुमचं बेस्ट स्लॉट चूज करता आलं पाहिजे. मी बघतो ना, विद्यार्थी काय करतात, तर रात्री उशिरापर्यंत जागणारे सुद्धा विद्यार्थी आहेत आणि सकाळी लवकर पण उठणारे विद्यार्थी आहेत. मग अशा विद्यार्थ्यांसाठी स्वतःचं टाइम टेबल आता स्लॉट वेगवेगळे असणार आहे. जे विद्यार्थी रात्री उशिरापर्यंत जागतात, अर्थात ते सकाळी जर उशिरा उठणार असतील, तर त्या विद्यार्थ्यांचा टाइम स्लॉट वेगळा असणार आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचा टाईमचा जो स्लॉट आहे तो तुम्हाला चूज करायचा आहे. मग विद्यार्थी म्हणतात मॉर्निंग स्टडी चांगली काय, इव्हनिंग स्टडी, सगळे म्हणतात मॉर्निंग स्टडीत आहे. असं काही नाही आहे. तुम्हाला जो स्लॉट तुम्हाला सुटेबल वाटतो, मग तुम्ही रात्री उशिरापर्यंत जरी जागणार असाल तरीही चालेल. मग तुमचा जो बेस्ट स्लॉट आहे ना, तो तुम्हाला चूज करायचा आहे. थर्ड म्हणजे काय, आता माझं सजेशन्स काय असेल माहीत आहे की मॉर्निंग स्टडी चांगली काय, इव्हनिंग स्टडी. मॅक्सिमम मी तरी काय करायचो की जास्त रात्रीपर्यंत सुद्धा जागायचं नाही. रात्री ॲप्रॉक्सिमेटली समजा 12-1 पर्यंत तुम्ही मॅक्सिमम स्टडी करू शकता. परत सकाळी 6-6:30 पर्यंत उठून परत अभ्यासाला बसून 7 वाजता तुम्ही अभ्यासाला बसू शकता. त्यामुळे जास्त लवकर पण जागू नका आणि जास्त लवकर पण नको. जास्त लवकर मी यासाठी सांगतोय कारण का ज्यावेळी काही विद्यार्थी 4:30-5 इतक्या लवकर पण जातात आणि दिवसभर त्यांची एनर्जी डाऊन राहते. कारण का कसं आहे, सुरुवातीला तुमची एनर्जी हाय असते, परंतु नंतर त्याच वेगाने ती एनर्जी डाऊन होत असते. त्यामुळे जास्त पण उशिरा नको आणि जास्त पण लवकर नको. एक बेस्ट टाइम टेबल तुम्हाला या दृष्टीनं फॉलो करायचं आहे. थर्ड म्हणजे काय, ह्या मी सिंपल स्टेप म्हणजे टिप्स देतोय ज्या तुम्हाला तुमच्या टाइम टेबलमध्ये ॲड करायच्यात. वन ॲट अ टाईम. याचा अर्थ काय, लक्षात ठेवा, मी टाइम टेबल तर बनवले, त्यामध्ये दिलं आहे की मी 3 तासामध्ये फिजिक्स करणार आहे. होतं असं, विद्यार्थ्याकडे फिजिक्सचे न्यूमरिकल्स जरा डिफिकल्ट असतील तर ते सॉल्व्ह होत नाहीत, मग तो काय करतो, स्विच करतो केमिस्ट्रीवरती. असं करायचं नाही आहे. वन ॲट अ टाईम याचा अर्थ, जे 3 तास तुम्ही फिजिक्ससाठी देणार आहात ना, या 3 तासामध्ये तुम्हाला फिजिक्सच करायचं आहे. त्याचे न्यूमरिकल्स सॉल्व्ह करा, थेअरी करा, त्याचे फॉर्म्युला शीट्स रिवाईज करा. त्यामुळे वन ॲट अ टाईम हे खूप इम्पॉर्टंट आहे. का, कारण का जर तुम्ही सतत असं स्विच करत असाल ना, तर तुमचा माइंड सुद्धा ते, कारण का ज्या गोष्टी तुम्हाला मन लागायचा प्रयत्न होतोय तेवढ्यात तुम्ही स्विच करता आणि पुढे मूव्ह ऑन करता. असं करू नका. वन ॲट अ टाईम फॉलो करा. फोर्थ आहे ते म्हणजे काय, तर विद्यार्थ्यांना असं वाटतं की आज मी फिजिक्स करेल, उद्या केमिस्ट्रीचा अभ्यास करेल, परवा मॅथ्स करेल. असं करायचं आहे. लक्षात ठेवा, आज तुम्ही फिजिक्स केलं, 1-2 दिवसांनी तुम्ही पुन्हा फिजिक्सला ज्यावेळी हात लावाल त्यावेळी मागचं पूर्ण तुम्ही विसरून जाणार आहात की मागच्या वेळी तुम्ही काय कराल. याचाच अर्थ काय, तर तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्सचा इक्वली, थोडा का असेना दिवसाचा, परंतु थोडा भाग जरी असला तरी इक्वली तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे. जेणेकरून होईल असं की थोडं करून तुम्ही त्या सब्जेक्टच्या, त्या MCQच्या, त्या टॉपिक्सच्या, चॅप्टरच्या टचमध्ये राहाल. त्यामुळे पुन्हा तुम्हाला मागे येऊन रिवाईज करण्यात जास्त वेळ न घालवता तुम्ही पुढे मूव्ह करू शकता. त्यामुळे डेली थोडा असे ना का फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्सचा अभ्यास हा झालाच पाहिजे. आता एक गोष्ट सांगतो
की सगळ्यात महत्त्वाची एक टिप मी फॉलो केली होती म्हणजे काय, तर तुम्हाला गोल सेट करता आले पाहिजेत. रात्री झोपण्या अगोदर तुमचं टाइम टेबल तुम्ही एका कागदावरती लिहून ठेवलं पाहिजे किंवा तुमच्या डायरीमध्ये नोट डाऊन करून ठेवलं पाहिजे की मी उद्या काय काय करणार आहे, या स्लॉटमध्ये काय करणार आहेत, हे तुमचे गोल सेट झालेत. त्याचसोबत प्रत्येक दिवसाचे प्रत्येक आठवड्याचे गोल सेट करा. या आठवड्यामध्ये मी ठरवलेलं असतं की मी मॅक्सिमम फिजिक्सचे 3 चॅप्टर्स कंप्लीट करणार आहे, मॅथ्सचे 4 करणार आहे. हे झाले तुमचे गोल्स आणि त्या गोल्सचं तुम्ही इव्हॅल्युएशन सुद्धा केलं पाहिजे. लक्षात ठेवा, आज दिवसभर मी टाइम टेबल फॉलो केलंय, रात्री झोपण्या अगोदर माझं हे एम असलं पाहिजे की आज माझं टाइम टेबल किती टक्के फॉलो केलं जाईल, कुठे माझा टाइम जास्त वेळ गेलेला आहे, तो वेळ तुम्हाला पुढच्या दिवसामध्ये घालवायचा नाही आहे. ह्या झाल्या मित्रांनो जनरल टिप्स. आता विद्यार्थ्यांना असं वाटतं की काही विद्यार्थी क्रॅश कोर्समध्ये आहेत, काही विद्यार्थी बोर्डचा प्रिपेअर करतायत. मग असं टाइम टेबल एक जे युनिक टाइम टेबल असेल ना, जे सगळ्यांना लागू होईल असं होत नाही. का? जे विद्यार्थी क्रॅश कोर्समध्ये असतात त्यांचा मॅक्सिमम वेळ जो असतो ना, हा क्रॅश कोर्समध्ये गेलेला असतो किंवा बोर्ड्स एक्झामचे प्रिपरेशन करण्यात आहे. त्यामुळे एक युनिक टाइम टेबल जे सगळ्यांना लागू होईल ना, असं बनवणं हे तुम्हाला करायचं आहे. आता मी माझं टाइम टेबल शेअर करतो. लक्षात ठेवा, मी पहिल्यांदा सुद्धा सांगितलंय की मी माझं टाइम टेबल ॲज अ रेफरन्स तुम्ही रेफर करा. हे टाइम टेबलच्याच म्हणजे ॲज इट इज टाइम टेबल मी फॉलो करून 99+% स्कोअर केलं आहे. पहिलं म्हणजे काय, तर लक्षात ठेवा, मी जास्त पण लवकर वगैरे काय उठायचो नाही. सकाळी 6 वाजता बरोबर मी उठून 6:30 वाजता मी माझ्या अभ्यासाला स्टार्ट करायचो. 6:30 ते 7:30 हा जो पहिला 1 तासाचा स्लॉट असायचा ना, त्यामध्ये मी माझा जो सगळ्यात डिफिकल्ट मला वाटणारा सब्जेक्ट कोणता वाटायचा, तर मला फिजिक्स जरा डिफिकल्ट वाटायचं. त्यामुळे फिजिक्सचा अभ्यास मी त्यावेळी स्टार्ट करायचो. ओके, 6:30 ते 7:30 या एका तासामध्ये मी फिजिक्सची पूर्ण थिअरी म्हणजे एखादे 1-2 चॅप्टर्स वगैरे घेतले असेल तर जी थिअरी कव्हर करायची, त्यांची जी फॉर्म्युला शीट्स असते ती मी बनवायचो. हा झाला पहिला स्लॉट मी सांगतोय. त्यानंतर 7:30 ते 8 ब्रेक घ्यायचा आणि 8 ते 10 या 2 तासामध्ये जे फिजिक्सची मी थिअरी कव्हर केली आहे पहिल्या स्लॉटमध्ये 6:30 ते 7:30 मध्ये, त्या स्लॉटची जी थिअरी कव्हर केली त्याचे सगळे MCQs PYQs मी 8 ते 10 या वेळेमध्ये सॉल्व्ह करायचो. पुन्हा 10 ते 10:30 अर्ध्या तासाचा ब्रेक घ्यायचा आणि 10:30 ते बरोबर दुपारी 1 वाजेपर्यंत मी काय करायचो, तर या वेळेमध्ये मी मॅथ्स सॉल्व्ह करायचो. मॅथ्सच्या लक्षात ठेवा मॅक्सिमम मी MCQ प्रॅक्टिस करायचो इन्स्टेड ऑफ जे फॉर्म्युलाज किंवा जे काय पाठ करायचे असेल त्यापेक्षा मॅक्सिमम MCQज प्रॅक्टिस करायचो आणि ट्राय करायचो की जे MCQज मी सॉल्व्ह करतोय ना ते टाइम बाउंड म्हणजे एका पर्टिक्युलर टाइममध्ये सॉल्व्ह झाले पाहिजे. म्हणजे स्वतः मी टाइम लावायचो आणि त्यामध्ये ते MCQज मी सॉल्व्ह करायचो, जेणेकरून माझं टाइम मॅनेजमेंट आणि स्ट्रेस मॅनेजमेंट या दोन्ही गोष्टी म्हणजे पॅरलली कव्हर होतील. हे झालं दुपारी 1 वाजेपर्यंत. त्यानंतर मी 1 ते 3 या 2 तासामध्ये मी जेवण आणि काय झोप वगैरे असेल ते वगैरे घ्यायचो आणि 3 ते 6 या वेळेमध्ये मी एक फुल लेंथ मॉक टेस्ट द्यायचो. मी म्हणजे ही शेवटच्या 1-1.5 महिन्यात मी ही मॉक टेस्ट वगैरे देणं स्टार्ट केलं होतं, जेणेकरून माझं स्कोर इम्प्रूव्ह करायला खूप गरज झाली होती, म्हणजे मदत झाली होती. आता तरी सध्या तर तुम्ही काय करा, तर मॅक्सिमम सिलेबस कव्हर करा. हे मी माझं टाइम टेबल सांगतोय. मी दुपारी बरोबर 3 ते 6 या 3 तासामध्ये एक फुल लेंथ मॉक टेस्ट द्यायचो. त्यानंतर 6 ते 6:30 पुन्हा ब्रेक घ्यायचो. 6:30 ते 8:30 या वेळेमध्ये जी मॉक टेस्ट मी दिली आहे त्यामध्ये माझ्या चुका किती झालेल्या आहेत किंवा कोणते MCQ चुकलेत, कोणते वीक टॉपिक कोणते आहेत ज्याच्यामधून मला सॉल्व्ह होत नाहीत, फॉर्म्युला कुठे नाही आठवले, ही सगळी मॉक टेस्ट मी अनालाइज करायचो. आणि त्यानंतर 8:30 ते बरोबर 8:30 ते 9:30 या 1 तासामध्ये पुन्हा जेवण करायचं आणि 9:30 ते 11:30 किंवा रात्री 12 पर्यंत मी केमिस्ट्री प्रॅक्टिस करायचो. म्हणजेच काय, माझा सिक्वेन्स हा असला पाहिजे, जो टॉपिक मला अवघड जात होता फिजिक्स हा मी सकाळी लवकर घ्यायचो, जेणेकरून ज्यावेळी माझी एनर्जी हाय असते त्यावेळी त्या फिजिक्सचे MCQज वगैरे प्रॅक्टिस होईल. त्यानंतर दुपारच्या स्लॉटमध्ये मी मॅथ्स घ्यायचो. दुपारी आय गेस मला वाटतं 10 ते 12:30 किंवा 1च्या दरम्यान मी मॅथ्स घ्यायचो. त्यानंतर मी संध्याकाळी रात्री झोपण्या अगोदर केमिस्ट्री मला कंपॅरेटिव्हली इझी जायचा, फक्त मी टेक्स्टबुक फॉलो करायचो. केमिस्ट्रीमध्ये मी मॅक्सिमम एवढंच करायचो की ते टेक्स्टबुक आहे ना ते फॉलो करायचं, जे म्हणजे ज्या रिॲक्शन्स असतील त्या लिहून काढायच्या. असं करून मी केमिस्ट्री हे रात्री झोपण्या अगोदर कव्हर करायचो. हे आहे माझं एक जनरल टाइम टेबल. लक्षात ठेवा, तुम्ही तुमचं टाइम टेबल स्वतः बनवा. हे टाइम टेबल मी माझं टाइम टेबल तुमच्यासोबत शेअर करतो. प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअल टाइम टेबल वेगळं असू शकतं, ते तुम्ही फॉलो करा. ट्राय करा की मॅक्सिमम तुम्ही एखादं टाइम टेबल फॉलो करू शकाल. खरं तर आजचा जो व्हिडिओ होता ना, हा टाइम टेबल कसं असलं पाहिजे याबद्दल होता आणि काही तुम्हाला टिप्स दिलेल्या आहेत. अर्थात आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. आजचा हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.